आय होप सो माझा सगळ्यांना आवाज येत असेल. डिपार्टमेंटल PSIच्या प्लॅटफॉर्मसाठी किंवा डिपार्टमेंटल PSIच्या पूर्वपरीक्षेसाठी आज आपलं एक महत्त्वपूर्ण लेक्चर आहे. त्या लेक्चरचं आपण स्टार्ट करतोय LPG पासून. मित्रांनो, तुम्हाला डिपार्टमेंटल PSI वरती LPG म्हणजेच उदारीकरण, त्याला आपण उखाजा धोरण पण म्हणतो. उखाजा अर्थ काय? तर उदारीकरण, जागतिकीकरण किंवा खाजगीकरण, उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण. आजच्या लेक्चरमध्ये आपण याला नक्की काय त्याची पार्श्वभूमी होती किंवा नक्की त्याच्यावरती कशा पद्धतीचा आपण एक आधार घेतला होता त्याबद्दलच्या महत्त्वपूर्ण अशा चर्चांवरती महत्त्वपूर्ण अशी चर्चा करू. डिपार्टमेंटल PSIला जवळपास तुमचा जो GSचा 50 मार्काचा भाग आहे त्याच्यापैकी 9 ते 10 प्रश्न हे LPG मॉडेलवरती येतात आणि पूर्ण इकॉनॉमिक्स करण्याची गरज नसते. त्या इकॉनॉमिक्सला आणि त्या LPGला फक्त आपल्याला अटॅच करण्याची गरज असते. जर आपण LPG आणि तुमचा इकॉनॉमिक्सचा काही महत्त्वाचा कंटेंट किंवा पार्ट जर आपण अटॅच केला तर उखाजा धोरणाला म्हणजे हे जे तुमचे 8 ते 10 मार्क आहेत तुमच्या हातातले पक्के मार्क बनतील. आता उखाजा धोरणामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो भाग असतो तो नक्की हे शब्द, आणि ह्या शब्दांच्या मागे आपल्याला एक इतिहास आहे आणि खूप तो छान इतिहास आहे. आपल्याला फक्त हा इतिहास थोडासा समजून घ्यायचा आहे, कारण की एखादा टॉपिक आपण जेव्हा स्टार्ट करतो त्यावेळेस त्या टॉपिकला बघण्याचा आपला जो दृष्टिकोन असतो तो दृष्टिकोन आपल्याला सेट करणं गरजेचं आहे. जर आपण तो दृष्टिकोन सेट केला, आपण जर त्या अप्रोचने जर स्टडी केला तर तो डेफिनेटली खूप वेगळ्या पद्धतीचा अभ्यास बनतो. आणि म्हणूनच उखाजा धोरणामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो पार्ट असतो तो म्हणजे उखाजा धोरणाचा इतिहास. एकदा तुम्हाला इतिहास समजला की तुम्हाला हे समजेल की आपण 1991 मध्ये हे जे धोरण आणलं, 1991च्या धोरणाच्या आधी आपण कसे होतो आणि 1991 धोरणाच्या नंतर आपण नंतरच्या सुधारणा कोणत्या कोणत्या केल्या. मी आधीच सुधारणा नाही म्हणत, मी नंतरच्या सुधारणा मी म्हणेल. 1991च्या नंतर सुधारणा कशा पद्धतीच्या झाल्या? कारण की 1991ला आपल्या भारतात खूप मोठा संरचनात्मक बदल झाला. संरचनात्मक बदल म्हणजे जमानाच बदलला एकदम. आपण 1991च्या आधी खूप वेगळ्या पद्धतीचे विचारसरणी ठेवलेला एक देश असायचा. आपण आदेशात्मक नियोजनामध्ये होतो. 1991च्या आधी काय होतं आपण? आदेशात्मक नियोजन. आदेशात्मक नियोजन म्हणजे काय? आदेशात्मक नियोजन म्हणजे या ठिकाणी आदेश दिले जायचे की तुम्ही हे करा, तुम्ही ते करा. जसं तुमचे वरिष्ठ अधिकारी तुम्हाला जसे आदेश देतात तसं हे आदेशात्मक नियोजन असायचं. केंद्र सरकार राज्यांना आदेश द्यायचं आणि जेव्हा केंद्र सरकार राज्यांना आदेश द्यायचं तेव्हा कुठं ना कुठंतरी ते राज्यांना पटत नसायचं. राज्य असे विचार करायचे की अरे काय चाललंय हे, ठीक आहे, आपल्याला नाही करायचं हे, अरे ह्याच्यात नाही पडायचं, ओके, काही उगं केंद्र सरकार काही बोलतं, आपण केंद्राचं ऐकायचंच नाही, असे राज्य थोडेसे विचार करायचे. केंद्रामध्ये सपोज काँग्रेसचं सरकार आहे आणि राज्यामध्ये समजा बिगर काँग्रेसची सरकार आहे, तर अशा वेळेस राज्य सरकार केंद्र सरकारचं खूप जास्त ऐकतच नसायचं आणि या सगळ्या गोष्टींमुळे काय व्हायचे? वाद व्हायचे. ठीक आहे, या सगळ्या गोष्टींमुळे वाद व्हायचे. त्याच्यामुळं आदेशात्मक नियोजन हे आपल्या देशासाठी खूप किचकट होतं. पण त्यानंतर आपण सूचकात्मक नियोजनामध्ये आलो. या LPG मॉडेलच्या नंतर ज्या काही पंचवार्षिक योजना आली, जसं की 8वी पंचवार्षिक योजना ही LPG मॉडेल नंतर आलेली योजना होती 1992 ते 1997. 8व्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये आपण सूचकात्मक नियोजनावरती जास्त भर द्यायला लागलो आणि या सूचकात्मक नियोजनातून आपल्याला खूप काही इन्फॉर्मेशन मिळायला लागली किंवा आपल्याला इन्फॉर्मेशन म्हणण्यापेक्षा आपल्याला ना खूप जास्त डेव्हलपमेंट चांगली करता आली. सूचकात्मक नियोजनाचा फायदा असा झाला की आता गव्हर्नमेंट फक्त सूचना द्यायच्या, एक सूचक फलक लावायचं की हां, हे तुमच्यासाठी महत्त्वाच्या सूचना आहेत, या सूचना तुम्हाला सगळ्यांनी फॉलो करायच्या. त्या महत्त्वाच्या सूचना आहेत, ह्या सगळ्यांनी तुम्हाला व्यवस्थित मेंटेन करायच्यात. आता आदेश नव्हते दिले जात, आता सूचना दिल्या जायच्या आणि जर केलं तर फायदा मिळायचा. जर सूचना पाळल्या तर फायदा मिळायचा आणि सूचना जर म्हणजे फायदा जर मिळाला तर ऑब्व्हियसली केंद्राला आणि राज्याला दोघांनाही फायदा या गोष्टीचा व्हायचा आणि म्हणूनच आपल्याकडे सूचकात्मक नियोजन हे खूप छान पद्धतीने इम्प्लिमेंट व्हायला लागले. आता सूचकात्मक नियोजन तर इम्प्लिमेंट झालं, सूचकात्मक नियोजनामधून खूप काही नवीन इन्फॉर्मेशन आपल्याला मिळाली. आता आपल्याला हे पाहणं गरजेचं आहे की हे असं झालं का? हे असं झालं.
याच्यासाठी थोडंसं बॅकग्राऊंडमध्ये यावं लागतं. 1991च्या आधीचा बॅकग्राऊंड. तो बॅकग्राऊंड खूप इम्पॉर्टंट आहे. झालं असं होतं की 1950ला आपण नियोजन आयोग आणला आणि या नियोजन आयोगाने 1951 ते 1956 या काळासाठी पहिली पंचवार्षिक योजना आणली. पहिली पंचवार्षिक योजना आणली. या पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये असं सांगण्यात आलं होतं की आपल्या देशात आपण समाजवादी अर्थव्यवस्था तयार करायची. आपल्या देशामध्ये आपण 5 वर्षाचा प्लॅन करायचा आणि एक समाजवादी आणि लोकशाही अर्थव्यवस्था बनवायची. आपला देश तेव्हा अविकसित होता. आपल्या देशाचा जो स्टेटस होता, आपल्या देशाचा स्टेटस हा अविकसित देश म्हणूनच होता. हे विसरू नका की 1950 ची गोष्ट आपण करतोय. 50 ते 55, 56. आपला देश हा अविकसित होता. आपल्या देशामध्ये मॅक्सिमम ज्या गोष्टी होत्या त्या सगळ्या ॲग्रेरियन मॉडेलच्या होत्या. आपला देश कृषी प्रधान होता. कसा होता? कृषी प्रधान. आपला देश अविकसित होता. आपला देश हा कृषीप्रधान देश होता आणि या कृषीप्रधान देशामध्ये जवळपास 85% आसपासची पॉप्युलेशन ही ग्रामीण भागात राहत होती. ग्रामीण भागात ही पॉप्युलेशन राहत होती. किती? जवळपास 85% पॉप्युलेशन कृषीप्रधान देश होता आणि जवळपास 85% लोकसंख्या ही ग्रामीण भागात राहते. आता ग्रामीण भागात राहत असल्यामुळे ग्रामीण भागात राहतात आणि साधी सिंपल गोष्ट आहे, जर ग्रामीण भागात राहत असेल तर आपला राहणीमानाचा दर्जा असेल का? नाही. आपल्याकडं दरोडे उत्पन्न कमी होतं. आता दरोडे उत्पन्न कमी होते. राहणीमानाचा दर्जा कमी होता. दरोडे उत्पन्न कमी होते. राहणीमानाचा दर्जा कमी होता. दरोडे उत्पन्न आणि राहणीमानाचा दर्जा सुधारवण्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी आपल्या देशात 1952 मध्ये या गोष्टी सुधारण्यासाठी सुधारण्यासाठी 1952 मध्ये सामुदायिक विकास कार्यक्रम आणला. कोणता आणला? सामुदायिक विकास कार्यक्रम. हा जो सामुदायिक विकास कार्यक्रम होता, या सामुदायिक विकास कार्यक्रमातून आपल्या देशातल्या लोकांचं दरोडे उत्पन्न वाढवणं आणि आपल्या देशातील लोकांचा राहणीमानाचा दर्जा डेव्हलप करणं हा उद्देश समोर होता. आणि आपल्या डोक्यासमोर टार्गेट होतं नियोजन आयोगाचं, म्हणजे पहिली 5 इयर प्लॅन. आपण याचा वापर करून किंवा या कार्यक्रमाचा वापर करून ग्रामीण भागात विकास करणे हा उद्देश समोर ठेवला होता. बट ग्रामीण भागात विकास करणं तर दूर, उलट हा कार्यक्रम पूर्णपणे अयशस्वी. आपल्या सरकारनं खूप खर्चही केला यावरती, परंतु फायनली परंतु हा कार्यक्रम अपयशी ठरला. आता हा कार्यक्रम अपयशी ठरला. हा कार्यक्रम डेव्हलप करण्यासाठी मग पुढं बलवंतराय मेहता म्हणजे कशा पद्धतीने हा अपयशी ठरला वगैरे हे सगळ्या गोष्टी करण्यासाठी पुढे 1956-7च्या काळामध्ये बलवंतराय मेहता समिती आली. या बलवंतराय मेहता समितीने आपल्याकडे त्रिस्तरीय पंचायत राज डेव्हलप करण्याची शिफारस केली. त्या गोष्टी आपण पंचायत राजच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने नंतर समजून घेऊ. आता आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की हा जो कार्यक्रम होता, हा कार्यक्रम तर अपयशी ठरला. त्याचबरोबर
पहिल्या योजनेच्या काळामध्ये आपण ज्या ॲक्टिव्हिटी केल्या होत्या तिथं जो काही पैसा ओतला होता, पैसा ओतण्यासाठी सुद्धा आपल्याला खूप कर्ज काढावं लागली होती. म्हणजेच 1950 ते 55 किंवा 56 गव्हर्नमेंटने सरकारनं मोठ्या प्रमाणात कर्ज काढले होते. काय बोललं होतं? कर्ज काढलं होतं. त्याच्या आधीच आपण 1949च्या काळामध्ये रुपयाचं अवमूल्यन सुद्धा केलं होतं. 30.5 रुपयाचं अवमूल्यन सुद्धा करून ठेवलं होतं. 1950-56 मध्ये आपल्या सरकारनं कर्ज काढलं होतं. मोठ्या प्रमाणात जो खर्च होता तो कृषीसाठी, कृषी क्षेत्रासाठी वापरला होता. त्यानंतर फाळणी झाली होती. ओके, फाळणी, त्यानंतर निर्वासित, फाळणी आणि निर्वासितांचा मुद्दा हे सुद्धा महत्त्वाचे घटक या ठिकाणी होते. त्याच्यात 1955 मध्ये एक आवडी अधिवेशन झालं होतं आणि त्या आवडी अधिवेशनामध्ये लोकशाही समाजवाद आपण स्वीकारला होता. म्हणजे थोडक्यात काय झालं, सरकारनं कर्ज काढलं होतं, खर्च खूप मोठ्या प्रमाणात कृषी क्षेत्रासाठी केला होता, फाळणी आणि निर्वासितांचा मुद्दा तयार करून ठेवला होता. 1950 आणि 1956 हा जो काळ होता, सरकारने मोठ्या प्रमाणात एक वलय तयार करून ठेवलं होतं. खूप खर्च करायचा. ठीक आहे. हेरॉड डोमरचं प्रतिमान होतं पहिल्या पंचवार्षिक योजनेत आणि पहिल्या पंचवार्षिक हेरॉड डोमरच्या प्रतिमानामध्ये हे सांगितलेलं आहे की तुम्ही ओपन खर्च करत राहा. जेवढा तुम्ही मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीसाठी किंवा भांडवलासाठी खर्च कराल तेवढं तुमच्यासाठी आउटपुट चांगलं निघेल. या प्रतिमानामुळे आपण, मी आता परत नाव सांगतो प्रतिमानाचं, जर नसेल लिहून घेतलं तर लिहून नीट घ्या. आपण पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये, ठीक आहे, हेरॉड डोमरचं प्रतिमान वापरलं होतं. या हेरॉड डोमरनी आपल्याला मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करायला सुचवलं होतं. भारतानं जर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली तर भारताची अर्थव्यवस्था एकदम वरती उचलेल. मग आपल्या भारतानं ही गुंतवणूक कुठं करायचं ठरवलं, तर ही गुंतवणूक कृषी क्षेत्रासाठी करायचं ठरवलं. का ठरवलं? कारण आपल्या भारतातले जवळपास 85% लोक ग्रामीण भागात राहत होते. तर ज्या ठिकाणी सर्वात जास्त लोकसंख्या अशाच ठिकाणी ते गुंतवणूक करतील ना. की ज्या ठिकाणी 15% लोकसंख्या शहरी भागात, अशा शहरी भागात गुंतवणूक करणार आहे का? नाही. तर त्यांनी ग्रामीण भागात गुंतवणूक करायचं ठरवलं आणि ग्रामीण भागात केलेल्या गुंतवणुकीसाठीच सामुदायिक विकास कार्यक्रम राबवली. पण अनफॉर्च्युनेटली सामुदायिक विकास कार्यक्रम योजना जी होती ती फेल झाली. ती फेल तर झाली पण पंचवार्षिक योजनेच्या काळातला जो काही मोटो किंवा एक मोटिव्ह होता कृषी क्षेत्राचा विकास, तो काही एवढा बऱ्यापैकी साध्य झाला, खूप जास्त मोठ्या प्रमाणात साध्य झाला नाही. कारण की त्या काळात अन्न टंचाई होती. ही अन्न टंचाई भागवण्यासाठीच आपण अमेरिकेकडनं मोठ्या प्रमाणात गहू सुद्धा आयात करून ठेवला. या सगळ्या गोष्टी पुढे तुम्हाला पंचवार्षिक योजनांमध्ये सुद्धा पाहायला मिळतील. खरं सांगायचं गेलं तर LPGचं एक आगामी काळामध्ये डिसेंबरच्या किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुमचं LPGचं एक आपलं डिपार्टमेंटल PSIचं वेगळं पुस्तक बनतंय आणि त्या पुस्तकामध्ये तुम्हाला एकदम डिटेल ॲनालिसिस करून एकदम व्यवस्थित चार्ट वगैरेचा समावेश करून मी तुम्हाला ते पुस्तक सादर करणार आहे. डिपार्टमेंटल PSI साठी खास ते पुस्तक असणार आहे. माझा पूर्णपणे प्रयत्न असा असणार आहे की त्या पुस्तकाच्या माध्यमातून तुम्ही डिपार्टमेंटल PSIची जी तयारी करताय, तयारी तुम्हाला एकदम चांगल्या पद्धतीने कव्हर करता आली पाहिजे. म्हणूनच कल्पवृक्ष या नावानं, ठीक आहे, कल्पवृक्षचा ठोकळा तुम्ही आतापर्यंत सगळेजण वाचत असाल किंवा तुम्ही कधी नाव ऐकलं असेल कल्पवृक्षाच्या संदर्भातलं, पण आता कल्पवृक्ष या सिरीजनं माझं एक पब्लिकेशन आहे पुण्याचं, माझा पब्लिशर सुद्धा पुण्याचाच आहे. त्या कल्पवृक्ष या पब्लिकेशनच्याच माध्यमातून मी तुम्हाला सगळे डिपार्टमेंटल PSIचे सिंगल पुस्तकं लवकरात लवकर अवेलेबल करून देणार आहे. आतापर्यंत मी माझ्या रँच म्हणजे माझं एक ऑफलाईन सेंटर सुद्धा मी सुरू केलेलं आहे. मी तिथूनच लेक्चर घेतोय. या ऑफलाईन सेंटर म्हणजे रेसिडेन्शियल आहे. म्हणजे भविष्यात पुढे जाऊन डिपार्टमेंटलच्या लोकांना असं वाटलं बाबा आम्हाला सुट्ट्या आहेत, भविष्यात आम्हाला डिपार्टमेंटल PSIची तयारी करायची आहे. त्या तयारी करण्यासाठी तुम्हाला जर समजा असं वाटलं की बाबा सरांकडे येऊन आपण 1 महिनाभर अभ्यास करावा,
तर त्यासाठी डिपार्टमेंटल PSIच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं फ्युचरमध्ये ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतंय की बाबा आपला शेवटच्या एका महिन्यामध्ये किंवा 30-40 दिवसामध्ये आपला चांगला अभ्यास होईल, तर त्या लोकांनी सुट्ट्या काढून माझ्याकडे येण्याचा प्रयत्न जरी केलात तर या ठिकाणी तुम्हाला इझिली मी सुद्धा अवेलेबल होईल किंवा ती बॅच जी आहे रिव्हिजन बॅच ती इझिली सगळ्यांसाठी सुद्धा अवेलेबल होईल. म्हणून डिपार्टमेंटल PSIच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी सुद्धा ही KG रँच काम करणार आहे. KG रँच फक्त MPSCच्याच विद्यार्थ्यांसाठी किंवा राज्यसेवेच्याच विद्यार्थ्यांसाठी किंवा कंबाईनच्या विद्यार्थ्यांसाठी बनवली असं इमॅजिन करायचं नाही. कारण की बऱ्याचशा डिपार्टमेंटच्या लोकांना असंच वाटतंय की KG रँच फक्त ही MPSCसाठी आहे, डिपार्टमेंटलवाल्यांसाठी नाही आहे. तसं नाही आहे, डिपार्टमेंटलवाल्यांसाठी सुद्धा ती आहे, अवेलेबल आहे. तर आता बघा, परत आपल्या मुद्द्यावरती येऊ. 1950 ते 56 पर्यंत सरकारने काय केलं, कर्ज काढलं होतं. या सगळ्या गोष्टींमुळे राजकोषीय तूट तयार झाली. आता इथं मुद्दा महत्वाचा परत आला, राजकोषीय तूट म्हणजे काय. राजकोषीय तूट तयार झाली आणि राजकोषीय जिथं तूट तयार होते ना तिथे एक मोठा प्रॉब्लेम क्रिएट होतो. म्हणजे काय, तर देशाच्या तिजोरीत पैसा कमी राहणे. देशाच्या तिजोरीत पैसा कमी राहणे. आपल्या देशाची एक तिजोरी असते, त्याच्यामध्ये आपल्याकडे आपला जमा कमी होतो आणि आपला खर्च वाढतो. जेव्हा आपला जमा कमी आणि खर्च वाढतो, तेव्हा आपला जमा कमी आणि खर्च जेव्हा वाढतो तेव्हा काय तयार होतो, राजकोषीय तूट तयार होते. आणि ही राजकोषीय जी तूट आहे, राजकोषीय तुटीमधून ठीक आहे आपल्या तिजोरीतला जो पैसा आहे तो पैसा कमी होतो. ही अडचण जी होते ना, ही जेव्हा अडचण निर्माण होते तेव्हा देशाला मग एकच ऑप्शन पडतो, ते म्हणजे ह्या तूट भरून काढणे. ही तूट भरून काढण्यासाठी सरकार काय करतं, हा जो लॉस असतो हा लॉस भरून काढण्यासाठी सरकार कर्ज काढतं. सरकार काय काढतं, कर्ज काढतं. परत सरकारला कर्ज काढावं लागतं. दरवर्षी सरकार तेच करायचं, खर्च करायचं, परत लॉस यायचा, परत कर्ज काढायचं, परत लॉस यायचा, परत कर्ज काढायचं. सरकारने 1950 पासून तर आतापर्यंत अमाप कर्ज काढून ठेवलेलं आहे. आपल्या GDPच्या जवळपास 29% तर आपण व्याज भरतोय त्या कर्जाचं. एवढं मोठं कर्ज आपल्या भारत सरकारवरती आहे. म्हणजे आपल्याला देश चालवायचा आहे. आपण देश चालवतो, आपण खूप मोठ्या प्रमाणात राजकोषीय तूट क्रिएट करतो आणि या सगळ्या राजकोषीय तुटीमुळे काय झालं, ओके, देशाच्या तिजोरीमध्ये पैसा कमी राहील. आणि जेव्हा देशाच्या तिजोरीत पैसा कमी राहतो, लक्षात घ्या, तेव्हा देशाच्या तिजोरीत पैसा राहत नाही, तेव्हा सरकार कराचे दर वाढवतो. तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्या काळात कराचा दर जो होता, टॅक्सचा जो रेट होता, टॅक्स, त्याला आपण काय म्हणतो, डायरेक्ट आणि डायरेक्ट, इनडायरेक्ट आणि डायरेक्ट टॅक्स. हे जे टॅक्सचे जे दर होते ना ते खूप हाय लेवलचे होते. इनडायरेक्ट टॅक्स सुद्धा खूप होते, खूप उच्च दर्जाचे होते. डायरेक्ट टॅक्स सुद्धा उच्च दर्जाचा होता. म्हणजे 1991च्या आधी इन्कम टॅक्सचा उच्च दर किती होता माहिती आहे, 77%. इन्कम टॅक्सचा उच्च दर हा 77% होता. म्हणजे तुम्ही जर समजा 100 रुपये कमवले किंवा 100 करोड कमवले, तर तुम्ही एखाद्या व्यक्तीने 100 करोड कमवले तर त्यातले 77 लाख हे गव्हर्नमेंटला द्यावे लागायचे. मला सांगा, जर अशी सिच्युएशन असेल 1951च्या आधीची, तर कुठल्या देशामध्ये लोक खूप प्रामाणिकपणे टॅक्स भरणार, कुठल्या देशामध्ये लोक खरंच प्रामाणिकपणे सगळ्या ऍक्टिव्हिटी करणार. त्यामुळे तिजोरीत पैसा राहतच नव्हता. तेव्हा सरकार काय करायचं, ओके, त्या तिजोरीत पैसा यावा यासाठी सरकार कराचे दर वाढवायचे. कराचे दर वाढवले की मग काय होते, कर चुकवेगिरी होते. मोठा प्रॉब्लेम एक सुरू झाला आणि तो होता कर चुकवेगिरी. काय होता, कर चुकवेगिरी. एक खूप मोठा प्रॉब्लेम्स क्रिएट झालेत. त्यामुळे कराचे दर वाढवले गेले
आणि चराचे दर वाढवल्यामुळे कर चुकवेगिरी वाढली आणि आपल्या देशात जेवढा तिजोरीमध्ये आपल्या देशातल्या तिजोरीत जेवढा पैसा यायला पाहिजे होता तेवढा पैसा आलाच नाही. त्याच्यामुळे डायरेक्ट टॅक्स जो होता हा डायरेक्ट टॅक्स खूप लोकांनी बुडवला. इनडायरेक्ट टॅक्स मध्ये काय व्हायचं, इनडायरेक्ट टॅक्स मध्ये आपल्या देशात गरीब सुद्धा पिसला जातो. त्याच्यामध्ये गरीब पिसला जातो हे लक्षात. आणि इनडायरेक्ट टॅक्स मधून जर जास्त इन्कम मिळत असेल तर तो एक प्रकारचा त्या देशाला लॉस असतो किंवा त्या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चलनवाढ निर्माण करू शकतो. त्यामुळे इनडायरेक्ट टॅक्स वाढल्यामुळे सरकारनं टॅक्स वाढवले, कराचे दर वाढवले, त्यामध्ये इनडायरेक्ट टॅक्स पण वाढला आणि डायरेक्ट टॅक्स पण वाढवला. इनडायरेक्ट टॅक्स वाढवल्यामुळे लिहून घ्या, हे असे पॉईंट्स विचारले जातात. इनडायरेक्ट टॅक्स वाढवल्यामुळे इनडायरेक्ट टॅक्स वाढवल्यामुळे महागाई वाढली. काय झाली? महागाई वाढली. पण महागाई कधी वाढली? 1956च्या काळानंतर वाढली. त्याच्या आधी खूप जास्त महागाई वाढली नव्हती. म्हणजे पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये तर महागाई पूर्णपणे कमीच होती, उलट ती कमी झालेली दिसली. पण 1956च्या नंतर मात्र महागाई कधी कमी झालीच नाही, महागाई नंतर वाढायला लागली, खूप जास्त वाढायला लागली. तर सरकारने काय केलं, कराचे दर खूप हाय लेवलवरती करून, आणि सरकारने एवढे कराचे दर ठेवल्यामुळेच ठीक आहे, सरकारने मोठ्या प्रमाणात कराचे दर वाढवल्यामुळे ठीक आहे आपल्या देशातली बरीचशी मोठी इकॉनॉमी काय झाली, कोलॅप्स झाली. म्हणजे कोलॅप्स झाली म्हणजे महागाईच वाढली नाही एकदम. महागाई वाढल्यामुळे लोकांकडे पैसा नव्हता, त्यामुळे अर्थव्यवस्था थोडीशी त्रासदायक ठरायला लागली. आता त्यात लोकांनी काय केलं, आपल्या देशातला आयात, आपल्या देशात होणारी आयात वाढली होती. ओके, आणि आपल्या देशातून होणारी जी निर्यात आहे, निर्यात कमी झाली होती. आयात वाढली होती आणि निर्यात कमी झाली होती. आयात वाढली तर काय होतं, आयात वाढल्यामुळे काय होतं बघा, विदेशी वस्तू आपल्या भारतात येते. विदेशी वस्तू जेव्हा भारतात येते त्याला म्हणतात आयात. यामुळे काय होतं, आपल्या भारतीयांना वस्तू मिळते, भारतात वस्तू येते, पण पण परकीय चलन विदेशात जाते, आणि जे परकीय चलन विदेशात जाते तो असतो डॉलर. जे परकीय चलन आहे, हे परकीय चलन कुठे गेलं, हे परकीय चलन विदेशात गेलं. परकीय चलन विदेशात गेल्यामुळे आपल्या देशात खूप मोठ्या प्रमाणात लॉस क्रिएट होतो. आपल्या देशाला लॉस फील करावा लागतो, आपल्या देशातील परकीय चलन साठा कमी होतो. आणि जर परकीय चलन साठा कमी झाला तर देशाची पत आंतरराष्ट्रीय बाजारात खाली पडते. देशाची पत आंतरराष्ट्रीय बाजारात काय होते, खाली पडते. तर परकीय चलन साठाच कमी झाला तर, म्हणून आयात वाढली. ठीक आहे, आयात वाढली म्हणजे काय, विदेशी वस्तू, आयात वाढली तर विदेशी वस्तू आपल्या भारतात येते, आणि भारतात आल्यामुळं परकीय चलन आपल्या विदेशातून जाते, आणि हे झाल्यामुळं परकीय चलन साठा कमी झाला तर देशाची पत आंतरराष्ट्रीय बाजारात कमी होते. आता विचारच करा ना, की जर आपल्या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपण आयातच करत गेलो तर आपल्या देशातलं काही राहील का? नाही राहणार. तर आपण आयात का वाढवली होती, हा पण एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. आपल्याकडे आयात का वाढली, थोडासा विचार करा की आपला देश हा कसा होता 1950, 60, 70च्या काळामध्ये अविकसित होता. आपल्या देशामध्ये खूप जास्त उद्योगधंदे नव्हते. उद्योगधंदे नसल्यामुळे आपल्या देशामध्ये उत्पादनच वाढत नव्हतं. आणि आपल्या देशामध्ये त्याच 50, 60, 70च्या काळामध्ये लोकसंख्या दर 10 वर्षात, तुमच्या माहितीसाठी सांगतो, ते 30 वर्षामध्ये आपल्या देशाची पॉप्युलेशन ही 60 करोडनी वाढली. 30 वर्षात किती करोडनी? 60 करोडनी पॉप्युलेशन वाढली होती. 60 करोड पॉप्युलेशन वाढवणं आपल्या देशाला त्या काळात साध्य झालं. पण
त्या 60 लाख लोकांना किंवा 6 करोड जॉब सुद्धा त्या 30 वर्षात क्रिएट केले झाले नव्हते. म्हणजे लिटरली आपण 60 कोटी लोकसंख्या वाढवली, पण 6 करोड 6 करोड म्हणजे 1 दशांश सुद्धा आपल्याला जॉब वाढवता आले नाहीत ह्या 30 वर्षामध्ये. तर तुम्ही विचार करा की 30 वर्षामध्ये जर जॉबच नाही वाढले, म्हणजे याचा अर्थ काय? आपल्या देशात उद्योगीकरण झालंच नव्हतं. उद्योग आलेच नव्हते. आणि आपल्या देशात जर उद्योग आलेच नसतील, आपल्या देशामध्ये उद्योग जर डेव्हलप झालेच नसतील, तर काय होणार आहे तिथं? आपल्या देशातच उद्योग डेव्हलप नाही झाले. तर आपल्या देशात उद्योग नाही डेव्हलप झालेत, तर आपल्याला वस्तू मिळतील का? नाही मिळणार. म्हणजे आपल्या देशातच वस्तू कमी होत्या. आयात का वाढली? आयात वाढली आणि त्याचं जर का लक्षात ठेवलं, तर लक्षात ठेवा, देशात वस्तूच नव्हत्या. देशात वस्तू उत्पादित होत्या. देशात वस्तूंचं उत्पादनच नव्हतं आणि या वस्तूंचं उत्पादन नसल्यामुळं आपल्या देशात काय झालं? आपल्या देशात आयात वाढून ठेवलं होतं. आपल्या देशात आयात तर वाढली, पण आपल्या देशातून निर्यात मात्र कमी झाली. लक्षात घ्या, तंत्रज्ञानच नव्हतं. तंत्रज्ञानाची कमी, कुशल कारागिरांची कमी, कुशल कामगारांची कमी, तंत्रज्ञानाची कमी, या सगळ्या ऍक्टिव्हिटीमुळे काय झालं? आपल्या देशामधली निर्यात कमी झाली. बरं, जी निर्यात होती, ठीक आहे, त्या निर्यातीला फक्त कृषी आधारावरतीच आधार दिला जातो. कृषी संबंधी उत्पादन निर्यात होत होते. म्हणजे त्यात काय होता? ओके, चहा, रबर, चहा, बस, ज्यूट. रबर, चहा, ज्यूट एवढ्याच गोष्टी आपल्या देशातून निर्यात व्हायच्या. चिनी म्हणजे साखर, अशाच वस्तू फक्त निर्यात व्हायच्या. त्याच्यामुळे काय झालं? निर्यातीचा जो रेशो होता, आयातीचा जो रेशो होता, त्याच्यामध्ये कायम तफावत जाणवली. आपण आयात, लक्षात घ्या, आपली जी आयात आहे ती आयात कायम जास्तच राहिलेली आहे आणि निर्यात ही आपली कायम हाय राहिलेली आहे. आता हे वस्तूंच्या बाबतीत फक्त 2च वर्ष आहेत, 72, 73 आणि 76, 77. या 2च वर्षामध्ये याचं उलट होतं. फक्त 2 वर्ष, 72 नाही, 1972, 73 आणि 76, 77 याच काळामध्ये हेच 2 वर्ष असे होते की ज्यामध्ये आपली आयात कमी होती आणि आपली निर्यात जास्त होती. पण हे करण्यासाठी आपल्या देशाला अवमूल्यन करावं लागलं होतं. अवमूल्यन 1966च्या काळामध्ये अवमूल्यन करावं लागलं होतं. अवमूल्यन केल्यामुळे आपल्या देशातली निर्यात वाढली होती. आता ही कशी वाढली होती, काय वाढली होती, त्यामागे तुमच्या डोक्यात क्वेश्चन निर्माण होऊ शकतात. त्याच्यासाठी आपल्याला थोडं थांबावं लागेल, कारण की आपल्याला हळूहळू हळूहळू हे कंटेंट तुम्हाला द्यायचे. ते पुढच्या चॅप्टर्समध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकवल्या जाणार आहेत. ठीक आहे, इथपर्यंतचा पाठ समजलाय का सगळ्यांना? ठीक आहे, 1972, 73 आणि 76, 77 हा काळ सगळ्यात इम्पॉर्टंट होता. बरं, त्याच्यानंतर काय केलं? आपल्या देशात परकीय चलन साठा सुद्धा कमी व्हायला लागला. परकीय चलन साठा कमी झाला तर झाला, त्यानंतर आपण 1962 मध्ये एक धोरण स्वीकारलं. धोरण होतं कोणतं धोरण? तर आयात पर्यायीकरण. आयात पर्यायीकरण काय होतं हे धोरण?
हे जे धोरण होतं आयात पर्यायी करण्याचं, त्या धोरणामध्ये आपण आयात होणाऱ्या वस्तूंना एक पर्याय म्हणून वस्तू आपल्या देशातच तयार करायच्या. ठीक आहे. आयात कमी करणं हे लक्ष्य होतं. आयात कमी करणं हे लक्ष्य होतं. काय लक्षात ठेवा मी काय म्हणतोय. आयात कमी करणं हे लक्ष्य होतं. आयातीवर ओके आयात होणाऱ्या वस्तूसाठी होणाऱ्या वस्तूच्या बदल्यात आयात होणाऱ्या वस्तूच्या बदल्यात देशात तिला पर्याय म्हणून पर्याय म्हणून नवीन वस्तू तयार करणे. आयात होणाऱ्या वस्तूच्या बदल्यात देशातच तिला नवीन पर्याय एक तयार करून ठेवणे. आणि जर नवीन पर्याय तयार करून ठेवला, ठीक आहे, नवीन पर्याय जर तयार करून ठेवला तर डेफिनेटली आपल्या देशामध्ये आपली आयात कमी होईल. पण आता ह्याच्यातनं एक प्रॉब्लेम क्रिएट झाला. त्याला सुद्धा एक प्रॉब्लेम झाला. इथे एक प्रॉब्लेम क्रिएट काय झाला की देशातील होणाऱ्या ज्या तयार होत्या म्हणजे देशातील वस्तूंची जी क्वालिटी होती, देशातील वस्तूंची जी क्वालिटी होती, क्वालिटी कमी निघाली. ठीक आहे, देशातील वस्तूंची क्वालिटी कमी निघाली. दुसरी गोष्ट, वस्तू तयार करण्यासाठी तंत्रज्ञान नव्हतं. वस्तू तयार करण्यास तंत्रज्ञान नव्हते. खाजगी लोकांना जुन्या काळामध्ये खूप जास्त सपोर्ट केला गेला नव्हता. खाजगी लोकांना खूप जास्त ऍक्टिव्हिटी दिली गेली नव्हती. खाजगी लोकांना फक्त वरच्यावरच गोष्टी सांगितल्या जायच्या. तुम्ही एवढं करा, तुम्ही तेवढं करा, तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा, दॅट्स इट. म्हणजे असं समजून चला की खाजगी लोकांना चालना दिली गेलीच नव्हती. खाजगी लोकांना चालना नाही. ओके, उद्योग धंद्यांमध्ये लायसन्स राज आलं होतं. लायसन्स राज तयार केलं गेलं होतं. मोठे मोठे उद्योग सरकारने हस्तगत केले होते. मोठे उद्योग सरकारकडे होते. मोठे उद्योग कोणाकडे होते? सरकारकडे होते. खाजगी लोकांना चालना दिली गेली नव्हती. मोठ्या मोठ्या उद्योगांना चालना देण्याचा प्रयत्न केला होता आणि हे सगळे मोठे उद्योग सरकारने स्वतःच्या हातात ठेवले होते. मोठे उद्योग सरकारकडे होते, त्यांना सार्वजनिक उद्योग म्हणतात. सार्वजनिक उद्योग म्हणतात. इंग्लिशमध्ये त्याला पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग, PSU म्हणून ओळखलं जातं. पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग. आणि या पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगलाच नेहरूंनी पांढरा हत्ती म्हटलं होतं. नेहरूंनी काय म्हटलं होतं? पांढरा हत्ती. त्यांना असं वाटत होतं की सार्वजनिक उद्योग हे देशातील जनतेच्या लोक कल्याणासाठी आहेत. सार्वजनिक उद्योग असतील तर डेफिनेटली खूप चांगल्या पद्धतीने स्कोप मिळू शकतो. म्हणून यांनी काय केलं? सार्वजनिक उद्योगावरती बंदी लावली. मोठे उद्योग सरकारकडे होते. मोठे उद्योग सरकारकडे असल्यामुळे सरकारनं त्या उद्योगांना चालवण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला. मोठ्या उद्योगांना चालवण्यासाठी सरकारनं मोठे कर्ज काढले, मोठे कर्ज उभारले, खर्च वाढवला, खर्च केला, उत्पादन घेतलं, उत्पादन घेतले. पण उत्पादन घेऊन शेवटी ओके तंत्रज्ञान मागास पडलं, तंत्रज्ञान जुनं झालं आणि हे लॉसमध्ये गेले. अनेक उद्योग असल्या अनेक उद्योग लॉसमध्ये गेले. अनेक उद्योग लॉसमध्ये गेले. आणि उद्योग लॉसमध्ये ज्यावेळेस जातात, लक्षात ठेवा, उद्योग जेव्हा
लॉसमध्ये गेले, त्या लॉसमध्ये गेलेल्या उद्योगांमुळं काय झालं, आपल्या देशामध्ये ज्या ॲक्टिव्हिटी आपल्याला करायला पाहिजे होत्या, मोठ्या उद्योगांनी जे अर्थव्यवस्थेवरती ताबा मिळवायला पाहिजे होता किंवा अर्थव्यवस्था हातात घ्यायला पाहिजे होती आणि अर्थव्यवस्थेला पुढे जाऊन तयार केलं असताना किंवा रोजगार निर्मिती खूप जास्त चांगली झाली असती तर डेफिनेटली फायदा झाला असता. तिथे एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला सेकंड पंचवार्षिक योजनेबद्दल थोडंसं, सेकंड आणि थर्ड 5 वर्षाच्या पंचवार्षिक योजना, वार्षिक योजना, त्याच्या सेकंड आणि थर्ड पंचवार्षिक योजना होत्या. त्या सेकंड आणि थर्ड पंचवार्षिक योजनेमध्ये आपल्याला एक गोष्ट पाहणं खूप गरजेची आहे, ती अशी की यामध्ये जे प्रतिमान डिसाईड केलं होतं ते होतं PC महालनोबिस प्रतिमान. कोणतं होतं? PC महालनोबिस प्रतिमान. कोणतं प्रतिमान होतं? PC महालनोबिस प्रतिमान होतं. या प्रतिमानामध्ये सांगितलं होतं की तीव्र औद्योगिकरण करा. तीव्र औद्योगिकरण करा. आपल्या देशामध्ये तीव्र औद्योगिकरण करण्यावरती खूप भर दिली होती. कधी दिली होती? या दुसऱ्या आणि तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत. पर्टिक्युलरली सेकंड प्लॅन, आपण मोठे मोठे उद्योग सुरू केले. त्या सेकंड प्लॅनमध्ये आपण तर औद्योगिक धोरण आणलं. आपण औद्योगिक धोरण आणलं 1956, जे की सगळ्यात वादग्रस्त ठरलं पुढं. याच्यातून, याच धोरणातून लायसन्स चालू झाले होते. लायसन्स राजची सुरुवात झाली. म्हणजे गव्हर्नमेंटला कंपनी सुरू करण्यासाठी लायसन्सची गरज नाही, पण एखाद्या खाजगी व्यक्तीला कंपनी सुरू करायची असेल तर लायसन्स लागेल. पण हे लायसन्स दरवर्षी रिन्यू करावं लागेल. रिन्यू करत असताना त्या लायसन्स ज्याच्याकडे आहे त्या धारकाला मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराला सामोरं जावं लागायचं. त्याच्यामुळे लायसन्स वेळेवर मिळत नसायचे आणि वेळेवर लायसन्स न मिळण्यामुळं मोठ्या मोठ्या खाजगी कंपन्यांची ऑर्डर्स कॅन्सल व्हायच्या. बाहेरचे देशातले लोक दुसऱ्यांना ऑर्डर द्यायचे. आपल्या देशातल्या लोकांना वेळेवरती उत्पादन करता येत नव्हतं किंवा वेळेवरती उत्पादन घेता येत नव्हतं. त्यामुळं लायसन्स राज स्टार्ट झालं होतं. बट झालं असं की जी थर्ड योजना होती, त्या थर्ड योजनेमध्ये एक प्रॉब्लेम झाला. थर्ड योजना ज्यावेळेस सुरू होती त्यावेळेस 1962ला भारत आणि चीन आणि 1965ला भारत आणि पाकिस्तान. भारत आणि पाकिस्तान 1962ला भारत आणि चीन आणि 1965ला भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्ध झाले आणि दुष्काळात 13वा महिना त्याला म्हणतात. असं याच काळामध्ये 1964ला आपल्या भारतात दुष्काळ पडला. तर 1962ला भारत चीन, 1964चा दुष्काळ आणि 1965चा भारत पाकिस्तान युद्ध, या 3 मोठ्या प्रॉब्लेम्समुळे थर्ड 5 इयर प्लॅनमध्ये जी डेव्हलपमेंट किंवा जो खर्च केला जाणार होता ॲग्रिकल्चर आणि उद्योग क्षेत्रात, थर्ड प्लॅनमध्ये ॲग्रिकल्चर आणि उद्योग क्षेत्रामध्ये जो आपल्याला खर्च करायचा होता तो न करता आपण वाहतूक, दळणवळण आणि शस्त्रास्त्रांवरती खर्च करत बसतो. वाहतूक, दळणवळण, शस्त्रास्त्र यांच्यावरती आपण एवढा खर्च केला लिटरली 1965च्या काळामध्ये, म्हणजे या काळामध्ये साधारणतः एक 66च्या काळामध्ये 1966मध्ये आपल्या नियोजनाला सुट्टी घ्यावी लागली. काय घ्यावी लागली? सुट्टी घ्यावी लागली. म्हणजे 1966च्या काळामध्ये आपली योजना, त्रिपंचवार्षिक योजना एवढी सपाटून आपटली होती की त्या योजनेच्या नंतर आपलं वरती उभं राहणं सुद्धा मुश्किल होतं. आता तुम्ही हा विचार करा, हे जे काही मी तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये सांगितलं, त्या लेक्चरमधून तुम्हाला काय समजलं? या लेक्चरमधून तुम्हाला हे समजलं की आपल्या भारत देशामध्ये, ठीक आहे, या लेक्चरमधून काय समजलं? आपल्या भारत देशामध्ये 1991च्या आधी सरकारनं मोठ्या प्रमाणात काय केलं होतं? आपल्या स्वतःच्याच हातात सत्ता जास्त ठेवायचा प्रयत्न केला. आपल्या स्वतःच्याच हातामध्ये सगळी केंद्रीय व्यवस्था उभी करायचं ठरवलं होतं आणि या सगळ्या केंद्रीय सत्ता किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टींमुळे काय झालं? आपल्या देशामध्ये जी
डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे होती. ती डेव्हलपमेंट आपल्या देशामध्ये अपग्रेड लेव्हलवरती जायला पाहिजे होती. ती डेव्हलपमेंट झालीच नाही. आणि त्याचमुळं 1991च्या आधी आपल्या देशात खूप मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम्स क्रिएट झाले. ह्या सगळ्या प्रॉब्लेम्सची मेन जड हीच होती की आपल्या देशानं कसल्याही प्रकारचा विचार केला नाही. आपल्या देशानं भांडवलीकरण खूप जास्त होऊ दिलं नाही. आपल्या देशानं खूप जास्त औद्योगिक विकासाकडे कधी लक्ष दिलंच नाही. देशाला असं वाटायचं, त्या देशातल्या सरकारला असं वाटायचं की आपण औद्योगिक विकासावरती भर देण्यापेक्षा, आपण औद्योगिक विकासाला चालना देण्यापेक्षा आपण कशाला चालना देणं गरजेचे आहे? तर आपण गोरगरीब जनतेला किंवा गोरगरीब जनतेच्या व्यवस्थेला आपण चालना देणं गरजेचं आहे. म्हणूनच आपल्या देशामध्ये 1991च्या आधी सरकारनं गोरगरीब जनतेवरती एवढा खर्च केला की त्याच्यातनं आउटपुटच नाही मिळाला. एक आउटपुट असतो ना, की आपण एवढा एवढा बाबा खर्च केला एखाद्या वस्तूवरती, तर त्याच्यातनं आपल्याला आउटपुट मिळाला पाहिजे. तसा आउटपुट आलाच नाही. आणि तो आउटपुट न आल्यामुळं, ठीक आहे, तो आउटपुट न आल्यामुळेच आपल्या देशामध्ये जी पंचवार्षिक योजना होती, ही पंचवार्षिक योजना आणून सुद्धा आपल्या देशामध्ये विकास मात्र दिसला नव्हता. ह्या बेसिक गोष्टी लक्षात ठेवा. 1991च्या आधी आपल्या देशामध्ये, आपल्या देशाने खूप काही जे प्रॉब्लेम्स करून ठेवले होते 1980 पर्यंतचे, ते सगळे प्रॉब्लेम्स मी तुम्हाला शो केले. आपल्या देशात वाढत चाललेली लोकसंख्या, आपल्या देशात वाढत चाललेलं दारिद्र्य, आपल्या देशामध्ये लोकांना अपुऱ्या पडणारे संसाधने, विषमता वाढत चालली होती. या सगळ्या गोष्टींचा विचार कधी गव्हर्नमेंटने 1980 पर्यंत खूप जास्त सिरियसली केलाच नाही. जेव्हा इंदिरा गांधी 1978 मध्ये जेव्हा पडल्या, तेव्हाच त्यांचं सरकार पडलं. 1978 नंतर पुन्हा जेव्हा इंदिरा गांधी 1980 मध्ये पुन्हा प्राईम मिनिस्टर बनल्या, 1980 मध्ये इंदिरा गांधी पुन्हा प्राईम मिनिस्टर बनल्या. तेव्हा त्या इंदिरा गांधींना लक्षात आलं की आपण थोडीशी डेव्हलपमेंट करणं गरजेची आहे. आपण जर थोडीशी डेव्हलपमेंट केली तर डेफिनेटली त्याचा फायदा नक्की होईल. म्हणूनच आपल्या देशामध्ये कुठं ना कुठंतरी 1980 पर्यंत, आता मी तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये जो आढावा सांगितला तो 1980चा आहे. उद्याच्या लेक्चर्समध्ये मी तुम्हाला कुठला आढावा सांगेल? उद्याच्या लेक्चरमध्ये तुम्हाला मी आढावा सांगेल आपल्या इतर ॲक्टिव्हिटीचा, म्हणजेच 1991चं धोरण आलं कसं, त्याची एक छोटीशी स्टोरी. त्याच्यावरती तुमचे कमीत कमी LPG वरतीच तुमचे पुढचे 5 ते 10 दिवस आपले त्याच्यावरती द्यायचे आहेत, हे लक्षात ठेवा. तर हे झालं तुमचं आजचं लेक्चर. थोडंसं लेक्चर्स उद्यापासून 7:30 वाजता होईल किंवा 8 वाजता होईल. उद्यापासून तुमचं डिपार्टमेंटल PSIचं लेक्चर सकाळी 8चं होईल, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, किंवा 7:30 ते 8 या दरम्यान मी तुम्हाला फोन करेल. तर जेवढे कोणी पुरंदर बॅचमध्ये आहेत किंवा ऋषिकुल किंवा आपल्या बॅचमध्ये आहेत, पुरंदर बॅच ही तुमची प्री प्लस मेन्स आहे. ठीक आहे, आणि जी तुमची आरंभ बॅच आहे, ती आरंभ बॅच फक्त प्रीसाठीची आहे. जो कोणी पुरंदर आणि आरंभ बॅचमध्ये आहे त्यांनी माझा 7888448636 या नंबरवरती व्हॉट्सअपला काय करा, SMS करा. त्या व्हॉट्सअपला केलेल्या SMS नंतर मी तुम्हाला स्टडी ग्रुपमध्ये ॲड करेल. आपला एक स्टडी ग्रुप आहे, म्हणजे ह्या ज्या काही नोट्स वगैरे असतात, ह्या नोट्स त्या स्टडी ग्रुपमध्ये तुम्हाला शेअर केल्या जातील, किंवा या नोट्स तुम्हाला तुमच्या ॲक्टिव्हिटी ज्या आपल्या कोर्स आहेत त्या कोर्सच्या खाली मी तुम्हाला ॲड करून देईल. तर हे तुम्हाला जेणेकरून डेली अपडेट मिळत जाईल. आणि उद्यापासून सकाळी 7:30 ते 8 या दरम्यान थोडंसं रेडी राहा. थोडंसं लेक्चरला लाईव्ह आलात तर तुमचा जो सिलेबस आहे तो सिलेबस फास्ट कंप्लीट होईल. आणि एवढं बोलून आपलं लेक्चर थांबवतोय. फक्त जाता जाता एक गोष्ट नक्की सांगून जाईल, जे की बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहिती नाही आहे. आपल्या जर बॅच करणाऱ्या विद्यार्थ्यांना माहिती असतं की आरंभ बॅच. तर आरंभ बॅचमध्ये, ठीक आहे, आरंभ बॅच जी आहे, आरंभ बॅचमध्ये मला DPSI 26 हा कोड वापरायचा आहे. तर DPSI 26 हा जर कोड वापरला तरी तुम्हाला जी पूर्व परीक्षेची आपली 3499 ची बॅच आहे, ती बॅच तुम्हाला 2499 मिळेल. तिला मिळेल 2499, म्हणजे फ्लॅट 1000 रुपीजचा मी ऑफ दिलेला आहे. आणि हा ऑफ बरेच दिवसापासून आहे. फक्त मधल्या काळामध्ये मी जरा थोडंसं माझ्या रँचच्या कामामध्ये बिझी होतो. आता मी पुन्हा एकदा ॲक्टिव्ह झालेलो आहे. आणि मला असं वाटतं की जे LPG सारखा जो विषय आहे, हा LPG सारखा विषय लवकरात लवकर तुम्ही कव्हर करावा. आरंभ बॅचमध्ये हा पहिलाच विषय आहे, त्याच्यामुळे आरंभ बॅच तुम्ही खूप लेट झालेला आहात जॉईन करायला असं समजू नका. बरं,
बॅच घेतल्यानंतरही तुम्ही लाईव्ह पण करू शकता आणि रेकॉर्डेड पण करू शकता. लाईव्हचा टायमिंग मी तुम्हाला सांगितलेलं आहे फिक्स आता. आपला लाईव्हचा टायमिंग हा सकाळी 8चा असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण यूट्यूबला लेक्चर घेण्याचा प्रयत्न करू किंवा यूट्यूबला मी रेकॉर्डेड लेक्चर देण्याचा प्रयत्न करेल. ओके. जर इच्छा झाली माझी की आपण लाईव्ह लेक्चर घ्यायचं तर डिपार्टमेंटल PSIचं मी सेपरेट लेक्चर यूट्यूबला लाईव्ह घ्यायचा सुद्धा प्रयत्न करेल. पण माझा प्रयत्न हाच असणार आहे की आपल्या ॲपमध्ये असलेले जे कंटेंट आहेत ते खूप सिस्टमॅटिकली कव्हर झाले पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आणखी अशी की डिपार्टमेंटल PSI मध्ये जे काही जुने पेपर्स आहेत आपले, जुने प्रिव्हियस क्वेश्चन पेपर, हे जुने क्वेश्चन्स पेपर किंवा प्रिव्हियस क्वेश्चन पेपरचं आपण ॲनालिसिस लवकरात लवकर घेणार आहोत. जर आपण हे ॲनालिसिस चांगल्या पद्धतीने लवकर कव्हर करायचा प्रयत्न जर केला तर डेफिनेटली त्याच्यापासून तुम्हाला खूप छान पद्धतीचं आउटपुट मिळणार आहे. तर लवकरच आपण त्याच्यावरती सुद्धा काही छोट्या छोट्या हँडबुक्स आपण तयार करतोय आणि जे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचा आपण प्रयत्न करणार आहोत. तो माझा उद्देश हाच आहे की तुम्हाला लोकांना त्याच्यामध्ये एकदम परफेक्ट सगळ्या गोष्टी मिळाव्यात, तुम्हाला छान ॲनालिसिस करता यावं, याचाच मागचा एक छोटासा माझा उद्देश आहे. सो डिपार्टमेंटल PSIची जर तयारी करत असाल, तुम्हाला जर असं वाटत असेल की आपण किरण गुरुजींबरोबर किंवा किरण गायकवाड सर जे आपण कल्पवृक्षाचं पुस्तक वाचलेलं आहे त्यांच्या सरांबरोबर आपण जर अटॅच व्हावं तर डेफिनेटली माझा किरण गुरुजी ॲप जो आहे तो किरण गुरुजी ॲप डाउनलोड करा. किरण गुरुजी ॲपमध्ये डिपार्टमेंटल PSI मध्ये सेक्शन आहे, तिथं तुम्हाला आरंभ बॅच आणि पुरंदर बॅच अशा 2 बॅचेस दिसतील न्यूमध्ये. आरंभ बॅच जस्ट स्टार्ट झालेली आहे, तर या आरंभ बॅचमध्ये तुम्ही लोक येऊन आपलं अभ्यास चांगल्या पद्धतीने करू शकता. थोडं बोलून आपलं लेक्चर थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.